प्रतिष्ठान आयोजित साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा 2026 या स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित कविता आपणासमोर ठेवतोय। कवितेचं शीर्षक आहे यलगाराचा लाल। कवितेचं शीर्षक आहे यलगाराचा लाल। की तुझ्या लेखणीला आता प्रेमाचा लाल ऐवजी यलगाराचा लाल लिहू दे। तुझ्या लेखणीला आता प्रेमाचा लाल ऐवजी यलगाराचा लाल लिहू दे। तू आणखी ताण दे घशाला, तुझ्या घशातून आता हुंकाराचा ताल येऊ दे। जुलमी होईल सत्ता इथली, माजोरडे होईल तख्त। जुलमी होईल सत्ता इथली, माजोरडे होईल तख्त। तरीही तू शांत राहिला तर तुझं शंड होईल रक्त। लेखणी तुझी गुलाम झाली आंधळेपणाने तर, लेखणी तुझी गुलाल झाली आंधळेपणाने तर, सांग तिला त्या पायांचा गुलाल चाटून घे। आणि तुझ्या लेखणीला आता प्रेमाचा लाल ऐवजी यलगाराचा लाल लिहू दे। तू आणखी ताण दे घशाला, तुझ्या घशातून हुंकाराचा ताल येऊ दे। तो विकेल इंच इंच जमिनीतली, तू विवेक तुझा विकू नको। तो विकेल इंच इंच जमिनीतली, तू विवेक तुझा विकू नको। गरजणारा होईल बोलका पोपट, फुकटच्या 4 दाण्यांसाठी झुकू नको। जरा जर झुकलास इथे तर मान तुझी स्वाभिमानाची छाटली जाईल। एक थेंबही गुलामीच्या शाईचा ओतला तर लेखणी तुझी बाटली जाईल। मग म्हणू नको तू स्वतःला लेखक, कवी आणि पत्रकार। तुझं अस्तित्व त्यांच्या पायाशी झुकू दे। तुझ्या लेखणीला आता प्रेमाचा लाल ऐवजी यलगाराचा लाल लिहू दे। तू आणखी ताण दे घशाला, तुझ्या घशातून आता हुंकाराचा ताल येऊ दे। गाय तुझी सत्वाची आणि तत्वाची, दावणीला कुणाच्या बांधू नको। गाय तुझी सत्वाची आणि तत्वाची, दावणीला कुणाच्या बांधू नको। राहील तिलाही एक ना एक दिवस गाभ परिवर्तनाचा, भाकड झाली म्हणून खाटकाकडे विकू नको। भाबड्या डोळ्यांवरची पट्टी खोट्या स्वप्नांची आता तुलाच सोडावी लागणार आहे। भाबड्या डोळ्यांवरची पट्टी खोट्या स्वप्नांची आता तुलाच सोडावी लागणार आहे। नव्या युगाची गीता, कुराण, बायबल तुला नव्याने लिहावी लागणार आहे। तेव्हा अन्यायाची ती सत्ता माजोरडी तुझ्या पायाशी लोटांगण घालू दे। आणि तुझ्या लेखणीला आता प्रेमाचा लाल ऐवजी यलगाराचा लाल लिहू दे। शाई कमी पडली तर सीमेवरच्या जवानांचं रक्त घे। शाई कमी पडली तर सीमेवरच्या जवानांचं रक्त घे। निर्भया, कोपर्डी, हाथरस, उन्नाव, मणिपूर मधल्या प्रत्येकीला न्याय दे। विद्यार्थ्यांना शिक्षण दे। आमच्यासारख्या बेरोजगार कॉक्रोचेसना रोजगार दे। शेतमालाला भाव दे। आणि जर देताच आलं तर या देशातला धर्मांधतेपणा मिटवून आम्हाला भारतीय म्हणून जगू दे। आणि मग तुझ्या लेखणीला न्याय मिळू दे। कारण हीच ती लेखणी होती जिच्या समोर गोरी सत्ता नमली होती। आंबेडकर, आगरकर, टिळक, जांभेकर आणि ढसाळांच्या शब्दागणिक न्हाली होती। त्या शब्दांची धार आता तुझ्या शब्दांना आली पाहिजे। आणि अत्याचाराचा सुरुंग फोडून ती रणातली समशेर झाली पाहिजे। मग म्हण तू स्वतःला लेखक, कवी आणि पत्रकार। आणि तुझ्या रक्ताचा लाल आता संघर्षाचा लाल होऊ दे। आणि तुझ्या लेखणीला आता प्रेमाचा लाल ऐवजी यलगाराचा लाल लिहू दे। तू आणखी ताण दे घशाला, तुझ्या घशातून आता हुंकाराचा ताल येऊ दे। तुझ्या घशातून आता हुंकाराचा ताल येऊ दे। धन्यवाद।